नमस्कार, मी अमोल कागणे, हलाल्या फिल्मचा निर्माता आणि आत्ता आपण आहोत मराठी कट्टा या चॅनलवर. सो लेट स्टार्ट राईट नाव. सेन्सरकडनं तुम्हाला काय क्लिअरन्स मिळालं आहे किंवा मुस्लिम समाजाकडून विरोध होऊ शकतो असं काय? सेन्सरमध्ये ॲक्च्युली हा सिनेमा बॅन झाला होता. आम्हाला खूप त्रास झाला या सिनेमाचा. म्हणजे अजून मी कुठेच नाही बोललो पत्रकारांसमोर हा शब्द, कारण की सिनेमा हा आम्ही 2015मध्ये शेवटी बनवला. 2016च्या सुरुवातीला हा सिनेमा सेन्सॉरच्या आसपास आमचा आला होता आणि आम्हाला फेस्टिवलमध्ये पिफला फिल्म पाठवायची होती आणि एनी हो आम्हाला पिफ पाहिजे होतं, कारण की आम्हाला माहिती होतं की पिफसारखाच सब्जेक्ट आहे आणि पिफमध्ये अशाच चित्रपट घेतले जातात आणि स्टेट अवॉर्ड आम्हाला दुसरे महत्त्वाचे होते आणि नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड बरेचसे. आणि तितक्यात आम्ही सिनेमाला अप्लाय केलं. सिनेमाला सगळे असे जज आले, ज्युरीज आले, आम्ही बाहेर बसलो. तो सिनेमा चालू झाला, आले आणि आल्यानंतर डायरेक्टर आणि प्रोड्युसर आतमध्ये या बोलले. मग शिवाजी पाटील सर गेले पुढे, त्यांच्या मागे मी पण गेलो. मग ते एक मॅडम बसलं होतं, आय डोंट नो त्यांचं नेम काय. तर त्या मला सरांना बोललं की अरे आलात का तुम्ही, या तुमचे सगळे विषय असेच असतात वाटतं, सगळे कापाकापी मारामारी आणि कॉन्ट्रोवर्शियल, का असं का बनवता चित्रपट, लोकांना जगू द्या ना. मग ते बोलले की नाही, मला ॲक्च्युली चांगला सिनेमा बनवायचा होता आणि सब्जेक्टिव्ह विषय, मला ॲक्च्युली मुलींच्या ज्या भावना आहेत किंवा जे दुःख आहे ते समाजासमोर आणायचं होतं. ते बोलले तुमचं नाव काय, एक गृहस्थ होते, ते बोलले की तुमचं नाव काय. मग सर बोलले की शिवाजी लोटन पाटील. ते बोलले हे निर्माते कोण, त्यांचं नाव काय. म्हणलं अमोल लक्ष्मण कागणे. मग ते बोलले हे कागणे ते पाटील, कशाला कुराण आणि मुस्लिम सब्जेक्ट हातामध्ये घेता, करा ना बंद. मग आम्ही बोललो की नाही, असं चांगला विषय आहे आणि असं काही नाही आहे ना की हा विषय आपण घालू शकत नाही आणि आपण एका डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतो. सो आपण ते बोलायला हवं ना, त्याच्यावर आपलं काम आहे बोलणं, असं तसं. सो ते बोलले की नाही सॉरी, आम्ही हा सिनेमा बाहेरच नाही आणू शकत, आम्ही याला बॅन करतो. आणि वी आर लाईक शॉक. म्हटलं अरे असं कसं करू शकता ना, म्हणजे तुम्ही बंद नाही करू शकत आणि एवढे पैसे घातले सिनेमामध्ये आणि बंद केल्यानंतर मग आम्ही कसं करायचं ना, आणि पुढे हा सिनेमा आम्हाला पब्लिकपर्यंत आणायचा होता. ते बोलले नाही हा सिनेमा बंद, आम्ही याला आत्ता सध्या तरी मान्यता नाही देते, आम्ही याला बॅन करतो. तुम्ही नंतर मग पुढच्या RC असते त्यांचं काहीतरी एक अगेन प्रोसेस असते, त्याच्यामध्ये रिचेक होतं. पहिल्या म्हणजे सेन्सॉरला आमच्याकडे 4 ज्युरीज आले होते, दुसऱ्या प्रोसेसला 12 ज्युरीज आले आमच्याकडे. त्याच्यामध्ये जवळपास 8 मुस्लिम ज्युरीज बोलवले होते त्यांनी. मग ते बोलले की बॅन केलं. मग आम्ही परत 1 महिन्यात त्या सेन्सॉरमध्ये पहलाज निलानींना भेटलो, त्यांच्याकडे बरेच रिक्वेस्ट केली, त्यांच्या म्हणजे काय इतकं रिक्वेस्ट केली गव्हर्नमेंटकडे, इकडे तिकडे. मग ते बोलले की आपण याचं एक सेकंड स्क्रीनिंग ठेवूया, त्यामध्ये आपण विचार करू काय करायचं काय नाही करायचं याचं, किंवा तुम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागेल, तुम्ही मग गव्हर्नमेंटच्या प्रोसेसनी जा कोर्टात वगैरे फायनल केसला. म्हणलं की आता कोर्ट वगैरे करण्याच्या आधी एक आहे चान्स आपल्याकडे, तर आपण RCमध्ये फिल्म टाकून बघू. RCमध्ये निघाली तर मग वेल अँड गुड, आपल्याकडे आहे एक चांगला शब्द. तर मग मुस्लिम्स लोक बरेचसे आले, त्याच्यामध्ये जवळपास 8 मुस्लिम लोक, त्याच्यामधले 4-5 मालेगावचे मुस्लिम्स, 2 पुण्याचे मुस्लिम, एक मुंबईचे आय थिंक बँड्राचे कोणते मोहम्मद कुरेशी होते, ते आले होते आणि 2-3 बाकीचे जनरल आले होते लोक. मग त्यांना सिनेमा दाखवला, त्यांनी सगळ्यांनी पाहिला. मग सगळेच असं जवळपास पहिला जे आमचं झालं सेन्सॉर, त्याच्यानंतर सिनेमा पाहिल्यानंतर 10 मिनटात आत बोलवलं. दुसरा सिनेमा झाल्यानंतर जवळपास 2 तास आतमध्येच बोलवलं नाही आम्हाला. आम्हाला वाटलं की आता फिल्म म्हणजे बॅनच होती आणि आम्हाला म्हणजे अक्षरशः घाम फुटला होता आणि हार्टबीट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले होते की असं वाटलं की आता आपले पैसे गेले पाण्यात. म्हणजे ऑब्व्हियसली निर्मात्यासाठी पैसा आणि त्याचं माध्यम ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि मग म्हटलं की चला आपण जाऊया, बघू काय बोलतात मध्ये. मग आम्ही गेलो, त्यांना भेटलो. मग परत सेम क्वेश्चन, का बाबा तुम्ही का चित्रपट असा बनवला. आणि ते बोलले की तुम्हाला माहिती आहे मुस्लिम लोक फार सेन्सिटिव्ह असतात, तर तुमचा मोटिव्ह काय होता. त्यांनी आम्हाला पहिलं बॅकग्राऊंड विचारलं आमचं. मग यावेळेस त्यांनी सिस्टमॅटिक प्रत्येक गोष्ट हळूहळू विचारली. तुमचं नाव काय, तुम्ही काय केलं, मग यांचं नाव काय, यांनी काय केलं. मग ते बोलले लेखक कोण आहे. म्हटलं राजन खान. अच्छा राजन खान लेखक आहेत, म्हणजे मुस्लिम लेखक असल्यामुळे तुम्ही हा सिनेमा बनवला. मग ते बोलले की लेखकाने तुम्हाला अप्रोच केलं का, तुम्ही लेखकाला अप्रोच केलं निर्माते म्हणून. म्हटलं निर्माता म्हणून मी त्यांना अप्रोच केलं. ॲक्च्युली मी पुणे विद्यापीठात शिकलो होतो ललित कला केंद्रामध्ये. मग माझे ते गुरु होते ॲक्च्युली, माझं त्यांचा सहवास होता थोडाफार बोलण्याचा राहण्याचा. सो मग म्हटलं सरांना आपण एकदा जाऊन भेटू गुरुजींना. मग गुरुजींकडनं गोष्ट घेतली, मग गुरुजींनी त्याच्यावर आम्हाला बरंचसं अप्रोच केलं आणि मग अशा प्रकारे सिनेमा बनवला. मग ते बोलले की सपोज या सिनेमामुळे तुमची कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, तुमचा जीवही जाऊ शकतो, तुमच्यावर दगडफेक होऊ शकते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते बोलले होऊ शकतात. सो मग तुम्ही सामोरे आहात का, उद्या काय झालं तर तुम्ही सेन्सॉरला बॅन नका करू किंवा सेन्सॉर असं करतं, सेन्सॉर तसं करतं, असं नका बोलू. तर आम्ही बोललो नाही, आम्ही रेडी आहोत जे काही होणार. ॲक्च्युली माझे वडील पण सोशल वर्कर आहेत, त्यांनी पण बऱ्याच आयुष्यामध्ये गोष्टी पाहिल्यात, त्यांनी पण बरेच धक्के काढलेत, बऱ्याच वेळेस पेपरमध्ये नाव आले त्यांचं. सो म्हटलं ठीक आहे, जे काही आहे ते आपण याला चांगल्या पद्धतीने अप्रोच होऊया, बघू कसं होतं. मग ते बोलले की ठीक आहे, आम्ही याला A ग्रेड देतो.
म्हटलं ए ग्रेड देण्यासारखं फिल्ममध्ये असं काही सेन्शुअलिटी नाही आहे किंवा काय असा वेगळा टॉपिक नाही आहे ना. सब्जेक्ट आहे, साधा सोपा सब्जेक्ट आहे, म्हणजे एक रूल आहे, त्या रूलवरच्या प्रथेवरती सिनेमा आहे. त्यामुळे तुम्ही त्याला उलटं UA किंवा U ग्रेड द्यायला पाहिजे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून त्याच्यामध्ये लोकांमध्ये जास्तीत जास्त आकलन व्हावं या बाबतीत. तर ते बोलले की नाही ए ग्रेड आम्ही तुम्हाला देऊ. मग त्याच्यावर तर आम्ही अर्धा एक तास बहस केली. मग ते बोलले की ठीक आहे आम्ही तुम्हाला UA देऊ. मग त्याच्यामधले काही सीन कापले पिक्चरमधले 2-3. मग ते सीन कट केले. मग ते बोलले की हे नको ते नको, मग हे नाव काढा, कुराणाचं नाव नको. मग ते 2-4 गोष्टी काढून मग आम्ही परत तो सिनेमा एकत्र केला, तो सबमिट केला, परत तो एकदा पाहायला गेला. त्यानंतर मग आम्हाला सेन्सॉर मिळालं आणि त्यांनी आम्हाला वॉर्न केलं की परत जर तुम्ही असा सिनेमा बनवला तर आम्ही तुमच्या प्रोडक्शनलाच बॅन करू असं. ते बोललं की पुढच्या वेळेस चांगला मसाला सिनेमा बनव ना लोकांसाठी वगैरे. म्हटलं मसाला सिनेमा बनवणारे बरेच आहेत, पण सब्जेक्टिव्ह फिल्म लोकांपर्यंत जास्त पोहोचवणं आपलं काम आहे किंवा कुणीतरी ते करावं ॲज एक आपण ह्युमन टेंडन्सी किंवा एक सोशलिझम म्हणून. सो आम्ही ते बऱ्यापैकी केलं आहे आणि हा सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल. कारण की जेवढ्या पण ठिकाणी हा सिनेमा दाखवला, म्हणजे जवळपास कान्समध्ये आमचं अख्खं थिएटर हाऊसफुल होतं, लंडनमध्ये अख्खं थिएटर हाऊसफुल होतं. त्यानंतर आमचं जो शो झाला पुण्यामध्ये पिफला आमचा अख्खं थिएटर हाऊसफुल होतं. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जर पाहिलं अमोल कागणे फिल्म्सवर किंवा हलाल द फिल्म्स आहे किंवा आमचं गुगलवर यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जरी पाहिलेत व्हिडिओज प्रोमोस तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी थिएटर ऑडियन्स सगळं हाऊसफुल होतं. त्यामुळे लोकांना खूप सिनेमा आवडलेला आहे आणि पब्लिकलाही नक्कीच तो तेवढ्याच ताकदीने आवडेल आणि खूप चांगला सब्जेक्ट आहे. सो आमचं चालू आहे की चला आपण याला आता एक मोठ्या पद्धतीने छान महाराष्ट्रामध्ये रिलीज करू आणि सगळ्या थिएटरमध्ये सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवूया असं. थँक्यू सो मच.